आणि घरात पण ती सगळ्यांना आवडते, ऑफिस मध्ये पण सगळ्यांना आवडते. तुला सांगू का, त्या शांभवीचं दादूवर प्रेम आहे. तू बघितलंस ना, ती ऑफिस मध्ये पण दादूची किती छान काळजी घेते. अगं ती आत्ताच जर का त्याला एवढं जपते, तर लग्न झाल्यानंतर तर म्हणजे फुलासारखं जपेल त्याला. आणि दादूसाठी अशीच मुलगी पाहिजे ग. तुला माहितीये ना आमचा दादू किती भोळा आहे ते. आणि हो 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 हो, आली होती आणखी कोणीतरी एक मुलगी आहे ग दादूसाठी. काय बरं नाव तिचं, काजू कतरी का काय, हा बर्फी, बर्फी नाव आहे तिचं. आणि मला सांग, हे असं बर्फी असं नाव असतं का कधी कोणाचं? त्याची होती ती. आणि अगं आमच्या बाई आजीने तिचा पत्ताच कट करून टाकला. अगं कशी होती ती, काय ते कपडे घालून आली होती. छवी, कविता मी नंतर कॉल करते. हा ए हॅलो, अगं छवी, काय काय झालं बेबी आत्या? त्या शांभवीसाठी बर्फीला नकार दिला. हो शांभवी या घरची सून होणार? ती फालतू शांभवी? हे कोणी ठरवलं? चला आता बेबी आत्या नक्कीच काहीतरी करणार. असं काहीतरी व्हायला हवं ज्यामुळे शांभवीच घाबरून या घरात यायचा विचार बदलेल. बेबी आत्या, अहो अहो माझा हात का पकडलाय? छवी, मी जे आता माझ्या कानांनी ऐकलं ते खरंय. हो पण पण तुम्ही विषय नका ना वाढवू प्लीज. तू मला नको शिकवूस. चल. बेबी आत्या ऐका ना, ऐका ना. अहो ऐका ना मी काय म्हणते, ऐका ना मी काहीच नाही केलं. वाव, ही साडी मस्त दिसेल तुला. काय सुंदर दिसशील ग तू या साडीमध्ये. आता थोड्याच दिवसात तुझ्या हातात तोडे, पाटल्या बांगड्या, गळ्यात भलं मोठं मंगळसूत्र, राजगुरूंचे सगळे दागिने तुझ्याकडे असतील. आणि राजगुरूंच्या साम्राज्यावर नागासारखी विळखा घालून बसलेली असेल मी. हात सोडा ना माझा, मी काही नाही केलं. मी खरंच काही नाही केलं. प्लीज हात तू. ए बेबी बेबी छवी, काय झालं काय नक्की? मला वाटलं बेबी या घरात फक्त माझीच फरफट करते. तुझ्याही पेक्षा आगाऊ लोक आहेत या घरात. बरं मला सांग नेमकं झालंय काय? काहीही झालं नाहीये, पण आत्ता होणार आहे बेबी आत्याचा स्फोट. ती शांभवी आपल्या ऑफिस मधली नोकर, तिच्यासाठी तिच्यासाठी तुम्ही माझ्या बर्फीचा पत्ता कट केला. तिच्यासाठी? बेबी आत्या हात दुखतो, सॉरी. बेबी आत्या मी कोण आहे तुमच्या बर्फीचा पत्ता कट करणारी? मी खरंच काही नाही केलंय. ही सगळी ना फिरंग्याची आयडिया आहे. पण प्लीज तुम्ही डोक्यात राख घालून घेऊ नका, उगाच त्याने काही होणार नाहीये, तुम्हालाच त्रास होईल. बेबी आत्या मी विनंती करतो प्लीज. तशी ती शांभवी खूप चांगली मुलगी आहे हो. आणि फिरंग्याला पण असं वाटतं की शांभवी दादूसाठी परफेक्ट आहे. म्हणून साकीर दादू आज शांभवीला मागणी घालणार आहे. आणि बेबी आत्या तुम्ही सगळ्यांसमोर जर का शांभवीवर राग काढलात तर इतकी चांगली मुलगी दादूचं स्थळ नाकारेल हो. दादूचा पण सगळा कॉन्फिडन्स लो होऊन जाईल. ह्या सगळ्याचा त्रास मग फिरंग्याला पण होईल, बाई आजीला पण होईल, अपमान होईल हो त्यांचा सगळ्यांसमोर. माझ्या अपमानाचं काय? तू मला शिकवू नकोस. हा, तुझी ही सगळी अक्कल आहे ना तुझ्या टुकार विद्यार्थ्यांना दाखव. मला कोणी शिकवायचं नाही. चल इथून.
निघ इथून, निघ. एक मिनिट, इकडे ये. साकेतसाठी ती शांभवी नक्की फायनल आहे? हो. नक्की आहे, नक्की आहे. खरंच खरंच तिचा विचार करताय? हो. निघ, निघ, निघ. हो. निघ. हो. हो. वा, कमाल केली छवी. आता या ठिणगीचा वणवा होणार. बेबी आत्या शांभवीचा सगळ्यांसमोर अपमान करणार आणि फायनली खरी शांभवी सगळ्यांसमोर येणार. बघ वत्सला, कसे आहेत? छान आहेत ना? अगदी नवीन दिसतायत. मग जुनं सोनं आहे. असे घसघशीत आहेत बघ. हातात घेऊन बघ, वजन बघ, वजन. हो बाई, खरंच की. तुला माहिती, सगळे राजगुरू ना मला बघायला आले होते. प्रश्न विचारून विचारून मला भांबावून सोडलं होतं त्यांनी. हो, काहीची उत्तरं बरोबर दिली, काहीची चुकली. पण एक नंबरचे बिलंदर होते सगळेजण. अगं राजकारण ते किचन सगळे प्रश्न विचारून झाले. परीक्षा घेतली होती माझी त्यांनी. बाई. मग काय करावं काही सुचेच ना गं. उत्तरच सापडेना कशाचं मला. मग माझे आजी सासूबाई होते, त्या माझ्या मदतीला आले. घ्या. त्यांनी ठणकावून सगळ्यांना सांगितलं, हे बघा, राजगुरू घराण्याची सून होण्यासाठी जे काय गुण आहेत ते या मुलीमध्ये आहेत. छान. एकदा तिचा गृहप्रवेश होऊ दे, माझ्या ताब्यात ती आली ना, तू बघा कशी तिला तयार करते. आणि म्हणाल्या, आजपासून तू राजगुरू घराण्याची सून. राजगुरूंच्या बेड्या घालून तुला अटक करण्यात येत आहे. मग काय, राजगुरू घराण्याची सून म्हणून मी घरात आले. काही म्हण, ही सगळी राजगुरू मंडळी इमोशनल फूल आहेत. आधी तो फक्त मला साकेतच बिचारा भावडा वाटायचा, पण तो अनिकेत सुद्धा आटा ढिलच आहे. ही सगळी पिल्लावळ त्या थेरडीच्या आदर्शवादात मोठी झालीत ना, त्यामुळे आज करतायत सगळी तिची आरती. पण एकदा का मी राजगुरू कुटुंबात गृहप्रवेश केला की मग मी सगळे नियम माझ्या पद्धतीने लागू करेन. मग आरती ही माझीच आणि प्रसादही मीच देणार. कुठलीही गोष्ट चांगल्या मनाने केली की जिंकता येते. वाईट वागून कधीच कोणाचं भलं होत नाही. तुला सतत माझ्या विरोधातच बोलायचं असतं का ग? तू जे करतेस ते मला आवडत नाहीये. मला अक्कल शिकवायची नाही. हा, चांगल्या कामासाठी जाते ना. बनवती नसते लावायची आई. आणि तू काय दिलंस मला आजपर्यंत? हा, बोल ना, काय दिलंस तू मला आजपर्यंत? बोल बोल. हे दिलंस तू मला? ही पुंजी आहे तुझी? हं? या 4 बांगड्या ही पुंजी आहे तुझी? ही
तुला माहिती आजी सासूबाईंनी ना गृहप्रवेशाला मला हे तोडे दिले होते आणि घराची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली. पण सोपं नव्हतं. खूप तारांबळ उडाली ग. खूप माणसं, खूप मोठं घर. मग मला एक मैत्रीण मिळाली. हो, माझी आजी सासूबाई खूप प्रेमळ होते पण कडक शिस्तीच्या. राजगुरू राहणं शिक्षण आणि समाजसेवा याच्यात खूप प्रसिद्ध होते. खूप काम केलं त्यांनी त्याच्यात. आणि अशा वातावरणामध्ये माझं शिक्षण सुरू झालं. शरदचे वडील खूप साथ दिली का मला त्यांनी आणि ही शिक्षण संस्था सांभाळता येईल इतकं सक्षम बनवलं मला. बाई मला हे ऐकून छान वाटतंय. तुम्ही तर सगळं अनुभवलंय हो. असं शिक्षणाला महत्व देणारं सासर मिळायला भाग्य लागतं बघा. खरंच मी खूप भाग्यवान आहे ग. आणि आता होणारे नाचून सुद्धा. साकेची आई असती ना तर तिने हे साकेच्या वाटणीचे दागिने तिच्या सुनेला दिले असते. पण हे तोडे आहेत ना जे माझ्या आजी सासूबाईंनी मला दिले हे मी माझ्या नाचसुनेला देणार आहे. नाव जरी तोडे असले ना तरी घर जोडण्याची ताकद आहे या तोड्यांमध्ये. अशी वाटली आयडिया. छान आहे. आता तुम्ही येणाऱ्या नाचसुनेच्या हातामध्ये या प्रेमाच्या बेड्या ठोका आणि तिला कायमची आपली बनवून टाका. छान बोललीस. मी जिथे जाणार आहे ना तिथे सोन्याची खाण आहे. खाण, सोन्याची खाण. तू जर मला ती खाण दिली असतीस आई तर मी नसते गेले ग कुठेच. आई तू मला चांगली चांगली वह्या पुस्तकं दिली असतीस ना तर मी नसते केली शाळेत चोरी. मस्त घुसवलं कर्कटक त्या मुलाच्या डोळ्यात. माझा नाही तुझा दोष आहे आई. त्यामुळे आता गप्प बसायचं. माझ्या कामात जर काही बोललीस तर मी तुझं तोंड कायमच गप्प करीन. देऊ? झोपेच्या गोळ्या देऊ? झोपेच्या गोळ्या देऊ? गोळ्या देऊ? गोळ्या देऊ? अगं आशीर्वाद दे आता मला. आशीर्वाद दे. मी तर राजगुरूंच्या घरी चांगल्या कामासाठी जाते नाही मग त्या कामात मला भरपूर यश मिळू दे असा आशीर्वाद दे. म्हण यशस्वी भव. म्हण म्हण ना म्हण ना म्हण यशस्वी भव. म्हण 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 ना म्हण यशस्वी यशस्वी बाबा. आज माझं प्रमोशन होणार आहे. राजगुरूंच्या ऑफिस मधली सेक्रेटरी ते राजगुरूंच्या घराण्याची सून आणि मग राजगुरूंचा कर्दनकाळ. आता त्या थेरडीचे दिवस भरले. अहो दादा, अहो लवकर आवरा ना, पाहुणे येतील आता. हो हो हो. पटकन पटकन. बर बर. छवी, हाय प्रतीक. हाय. छान दिसतेस. अरे हसायला काय झालं? मी मनापासून कॉम्प्लिमेंट दिली. हो प्रतीक, तू माझा खरा मित्र आहेस, त्यामुळे मी कशीही असले तरी तू मला कॉम्प्लिमेंट देतोस. तुला माहिती क्यू सारखी बोलत असते की जरा छान कपडे घाल, फॅशनेबल कपडे घाल, पण मला नाही जमत. तर बघ ना किती साधा ड्रेस घातलाय मी. मला असं साधं राहायला आवडतं. खरं तर तुला फॅशनेबल राहण्याची गरजच नाही. नाही म्हणजे तू जशी आहेस तशी छानच दिसते. थँक्यू प्रतीक. तूच रे, तूच प्रतीक. मित्रच आपला खरा सपोर्टर असतो.
कधीतरी मैत्रीच्या पलीकडे पण प्रेमाचा विचार करशील. काय आणि म्हणालास? नाही नाही काही नाही. तू एवढी छान दिसतेस तर हे माझ्याकडून. एक मिनिट. अरे मी आले सर, तू आज जा. काका अहो काय करताय? अहो एका झाडाला एवढं पाणी घालाल तर गुदमरून जाईल ना ते. आधी फोनवर बोला तुम्ही, मी घालते झाडांना पाणी. बरं. लवकर. हो. बर्फी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बर्फी ऐक ना, आय एम सॉरी बेटा, आय कॅन एक्सप्लेन. अगं हा सगळा विरोध आहे ना त्या शांभवी. ही शांभवी, तिच्यासाठी हा विरोध होता. साधी सेक्रेटरी हो, आणि आपल्या स्टँडर्डची पण नाहीये. बर्फी आय नो बर्फी, मला माहिती आहे तू खूप सुटेबल आहेस, पण माझं कोणी ऐकेल तर. वाव, बेबी आत्या शांभवीवर चांगलीच चिडली आहे. तिच्या रागात अजून भर घातली तर नक्कीच शांभवीचा पत्ता कट करायला मदत होईल. बेबी आत्याच्या आगीत अजून तेल ओतायला हवं. आणि असं जर झालं तर मात्र खूपच मजा येईल. शांभवीचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल. साकेत दादाने जसं शांभवीला प्रपोज केलं ना की तू लगेच ऑन करायचं असते. लगेच, अजिबात वेळ. साकेत दादा. वाव दादा, किती हँडसम दिसतोयस तू. ऍक्च्युली खूप जास्त हँडसम दिसतोयस. ऑल द बेस्ट. खरं तर ऑल द बेस्टची पण गरज नाहीये, कारण तुला बघितल्यावर नकार देणारी मुलगी या जगात असूच शकत नाही. मी पण विचार केला होता की तुझा फोटो काढावा आणि माझ्या पेजवर अपलोड करावा, पण म्हटलं शांभवीला कॉम्पिटिशन नको ना. ही शांभवी काय वहिनी म्हण, मोठी आहे ना तिच्यापेक्षा. वहिनी झाली की बोलेन. हे होणारच आहे शांभवी वहिनी, कारण आज शांभवी आपल्या दादाला हो म्हणणार आहे. येस. अनिकेत, मीच विचारायला हवं का? म्हणजे अरे म्हणजे तुम्ही सगळे आहात ना. तू आहेस, कियारा आहे, बाई आजी आहे. तुम्हाला जर विचारायला ऑड वाटत असेल तर आपली छवी आहे, ती विचारेल ना शांभवीला लग्नाबद्दल. हरकत काय? मी विचारलं काय किंवा तुम्ही विचारलं काय, सेमच आहे ना. ऐक ना साकेत दादा, आता अति होतंय. हा, शांभवीला तूच प्रपोज करणार आहेस अँड दॅट्स फायनल. अरे पण करेक्ट बोलतोय तो. शांभवी, हाय. जरा इथे ये ना. आले. ऐक ना, जरा पकडतेस का ग? माझे हात मातीत माखलेत सगळे. हो शुअर. जरा. हा. ते बघ तिकडे राह. हो. सॉरी अगं. इट्स ओके. झाले.
थँक्यू वेलकम. मी आज जाते आणि बाई आजीला सांगते की तू आलीयस. तू तोपर्यंत थोडा वेळ झाडांना पाणी घालशील का? नाहीतर एक काम कर, तू इथेच थांब, मी बाई आजीलाच बाहेर घेऊन येते. हा थांब थांब थांब. चालेल. अरे वा, दादूसाठी गिफ्ट आणलंय. एक काम करू का, मी गिफ्ट ठेवू का आतमध्ये? म्हणजे चालेल ना तुला? तरच, अदरवाईज नको. हो हो चालेल, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. ओके सॉरी, थँक्यू. नो प्रॉब्लेम. इट्स ओके. बर्फी ओव्हर अँड आउट. शांभवी, तू गोड गोड बोलून ड्रामा करतेस ना? आता बघ काय करतेस.